नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीती अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर परत आता तुमच्या भेटीला आलो आहे. मित्रांनो, रेल्वे भरतीची आपली एक्झाम जून जुलैच्या दरम्यान होऊ शकते आणि ह्या रेल्वे भरतीसाठी विज्ञान अत्यंत महत्त्वाचा विषय. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचं मागणी होती की सर आम्हाला अपडेटेड कोर्स द्या, तुमचा लाईव्ह लेक्चर द्या. काही इतर प्लॅटफॉर्मला देखील मी होतो, परंतु आता केवळ आणि केवळ परीक्षा नीती ह्याच प्लॅटफॉर्मवरती आपण रेल्वे भरतीचे क्लासेस घेणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशनपासनं रेल्वे भरतीचं सामान्य विज्ञान डिटेलमध्ये सुरू करणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना परीक्षेचा आवाका माहिती आहे. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जो सामान्य विज्ञानाचा घटक आहे, या सामान्य विज्ञानामध्ये तुम्ही आता सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला 3 घटकांचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो. त्यातला पहिला घटक कोणता आहे? त्याला आपण म्हणत असतो जीवशास्त्र. हे लक्षात असू दे, जीवशास्त्र, याला आपण बायोलॉजी असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की आपल्याला रेल्वे भरतीसाठी जे काही विज्ञान विचारण्यात येतं हे सगळंच्या सगळं हे NCERT बेस असते. लक्षात ठेवा, तुम्ही 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी हे थरोली हे 5 पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला त्याचा अत्यंत फायदा होईल. आता अडचण अशी आहे की NCERTमध्ये असणारा जो कॉन्टेंट आहे तो इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये, मराठीमध्ये नाही. तर मग त्यासाठीच आपण आपल्या ह्या विज्ञानाच्या कोर्समध्ये संपूर्ण NCERTचं जेवढं पण कॉन्टेंट आहे तो मराठीमध्ये मी तुमच्यासाठी इथं घेऊन येणार आहे. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे त्याला आपण म्हणत असतो रसायनशास्त्र. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला एक्झामला असतात. यालाच आपण केमिस्ट्री असं म्हणतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक, बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड देखील जातो कारण याच्यावरती न्यूमरिकल्स येतात, तो घटक आहे भौतिकशास्त्र. ठीक आहे, या भौतिकशास्त्रामध्ये आपण फिजिक्सचा अभ्यास करणार आहोत. आणि फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर न्यूमरिकल्स आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. या न्यूमरिकलचा भरमसाठ अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. तुम्हाला अत्यंत मी सोप्या भाषेमध्ये हे सगळेचे सगळे न्यूमरिकल्स सांगणार. हे 3 प्रमुख घटक सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला करायचे. विद्यार्थी मित्रांनो, आता हा अभ्यासक्रम आपण नीट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग ह्या 3 घटकांना आपण डिवाइड करणार, लक्षात असू द्या. आणि यासाठी आपण केवळ आणि केवळ कशाचा वापर करणार आहे? NCERTचा आपण यूज करणार आहे. आता सध्या ह्या 3ही घटकांवरती माझ्याकडे 70+ रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी आहेत. 70+ रेकॉर्डेड लेक्चर ऑलरेडी आहेत. यासाठी द परीक्षा नीती अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, नंबर देखील तुम्हाला इथे दिलेला आहे. जनरली माझी फीज असते ह्या कोर्सची 999 एवढी फीज असते. कमी फीज आहे, पण तरी पण काही विद्यार्थ्यांना ह्या फीजमध्ये ते डिफिकल्टी येते. तरी पण मी याच्यामध्ये 50% डिस्काउंट दिलेला आहे. तुम्ही 499मध्ये देखील हा संपूर्ण कोर्स घेऊ शकतात. आता त्यासोबतच इथून पुढे आपण याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स आपण जोडणार आहोत. आणि लाईव्ह लेक्चरचा टायमिंग हा डेली रात्री 10 ते 11 PM या दरम्यानमध्ये असणार आहे. रात्री 10 ते 11 या टायमिंगमध्ये आपण लाईव्ह सेशन घेऊ शकतो. लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही ते रेकॉर्डेड देखील बघू शकता. अशा स्वरूपाचा आपला हा रेल्वे भरतीचा सामान्य विज्ञानचा कोर्स जो टेक्निकल, ALP, नॉन टेक्निकल आणि ग्रुप डीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परत सांगतो, मी केवळ परीक्षा नीती ह्याच प्लॅटफॉर्मवर परिपूर्ण सिलेबस देणार आहे. इतर प्लॅटफॉर्मवरती 2-4 जे प्लॅटफॉर्म होते त्या ठिकाणी मी काही दिवस लेक्चर्स घेतले होते, परंतु माझे पूर्ण लेक्चर्स तुम्हाला केवळ परीक्षा नीती याच प्लॅटफॉर्मवर बघायला प्राप्त होतील. तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम, माझे सगळं संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये तुम्हाला परीक्षा नीती ॲप्लिकेशन, जे माझं स्वतःचं ॲप्लिकेशन, तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला प्राप्त होईल. तर कृपया हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि याच्यातून तुम्ही ऑलरेडी जे माझे लेक्चर्स अपडेटेड आहेत ते लेक्चर्स तुम्ही बघू शकतात. त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये आता टेस्ट आणणार आहे आणि लाईव्ह सेशन्स याच्यामध्ये अपडेट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग भेटूया आपण आपल्या सेशनमध्ये. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये काही फ्री डेमो क्लासेस तुम्ही बघा आणि मग तुम्ही आपला कोर्स केवळ 499मध्ये तुम्ही हा जॉईन करू शकता. तर ह्या ठिकाणी मी थांबतो, रजा घेतो. भेटूया आपण आता नेक्स्ट अपकमिंग MCQच्या सिरीजमध्ये. धन्यवाद.